नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, तुम्ही तोरणाचे अनेक प्रकार पाहिले असतील आतापर्यंत. आज आपण करतोय एक नवीन स्टाईलचं दारावरचं तोरण, जे अगदी कमी वेळात होतं आणि करायलासुद्धा सोपं आहे. तर या तोरणासाठी लागणारं साहित्य आहे हे 6 mm मोती, हे 6 mm गोल्डन मोती, हे 2 4 mm मोती आणि ह्या बेल आहेत. अशा बेल मिळतात तोरणासाठी. त्या बेल आपण वापरल्यात लाल रंगाच्या. बस एवढं थोडंसं साहित्य आहे. चला करूया सुरुवात या तोरणाला. तर याला काय करायचं, 6 मोती आपण ओवून घेऊ. अगदी थोडक्यात सांगणार आहे, सोपं आहे खूप करायला आणि पटकन करू शकता तुम्ही. मी अगदी शॉर्ट फॉर्म याचा तुम्हाला दाखवणार आहे. 6 मोती ओवायचे आणि याला एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची. एक पक्की गाठ पाडली की आपण आता ही झाली आपली अडकवण्यासाठी एक कडी हुकमध्ये. यासाठी तुम्ही जंप रिंगसुद्धा वापरू शकता. तर ही जंप रिंग घातली तर मग याचं काही काम नाही. आता ह्या निडलला आपण काय करणार, या इकडच्या बाजूला पहिल्या मोत्यात घेऊन येणार. आता काय करायचं, याच्यात 2 मोती व्हाईट, 2 मोती गोल्डन आणि पुन्हा 2 मोती व्हाईट, असे 6 मोती ओवून घ्यायचे. म्हणजे हा होईल थोडक्यात एक 7चा गोल. हा 7चा गोल झाला की ह्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. निडल काढून आता याला 2 प्रकारे करता येते. म्हणजे मी करते त्याच पद्धतीने करण्याची गरज नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला हे दाखवते आणि त्यानंतर सोपं कसं करायचं ते सांगायचा प्रयत्न करते. आता मी निडल या गोल्डन मोत्यांमधून घालून घेते. गोल्डन मोत्यातून घातली, एक पुन्हा व्हाईट मोती, 2 गोल्डन मोती आणि एक व्हाईट मोती. हे सगळे 6 mm मोती घेतलेत मी. आणि इथून निडल काढून घेतली. म्हणजे हा 6चा एक गोल तयार केला. आता 6चा गोल केल्यानंतर काय करायचं, ह्या व्हाईट मोत्यामध्ये निडल घेऊन जायची. व्हाईट मोत्यात निडल नेली की काय करायचं, ह्या व्हाईट मोत्यावरती एक गोल करायचा 4 मोत्यांचा. म्हणून 3 मोती घालून घ्यायचे आणि 3 मोती घालून ही निडल या मोत्यातून काढून घ्यायची. आता आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली जाऊन या मोत्यावरही एक 4चा गोल करून घ्यायचा आहे. म्हणून इथे 3 मोती घालायचे, 1 2 3. 3 मोती घालून आता ही निडल मला खाली आणायची आहे. खाली आणून पुन्हा या मोत्यात घेऊन यायची. आता काय करायचं, ह्या व्हाईट मोत्यावरती एक पुन्हा पांढरं गोल करून घ्यायचं. चौकोन म्हणा. म्हणजे इथे 3 मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 मोती घालायचे. 3 मोती घालून याच मोत्यातून पुन्हा आपल्याला एकदा निडल घेऊन जावं लागेल. निडल फिरवायची आणि या गोल्डन मोत्यातून घेऊन यायची. त्याच्यात 1 मोती घालायचा, एक व्हाईट मोती घालायचा. व्हाईट मोती घालून
या मोत्यातून नीडल घेऊन जायची. आता पुन्हा 2 मोती व्हाईट घालायचे आणि इथे चौकोन करून घ्यायचं. आता ही पद्धत थोडीशी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, तर आता सोपी पद्धत काय करायची ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता यामध्ये पुन्हा 2 मोती घालायचे, गोल्डन मोती घालायचे आणि गोल्डन मोती घालून ही नीडल या बाजूने घेऊन यायची, या मोत्यात घालायची आणि गोल्डन मोत्यातून पुढे घेऊन जायची. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी जेवढी लांबीची पाहिजे तेवढी करून घ्यायची. आता हे 2 चौकोन मी करून दाखवले. आता ह्याच्यावर सोपी पद्धत ही आहे की हे चौकोन जे दिसतात तुम्हाला, अशी एक लांब पट्टी करून घ्यायची. अशा 2 पट्ट्या करून घ्यायच्या, ह्या 2 पट्ट्या करून घ्यायच्या. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे असंच ठेवूया आपण आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं सॅम्पल पीस करायचा प्रयत्न करूया. आता इथे 3 मोती घालायचेत. मी 2-3 चौकोन करून दाखवते तुम्हाला, पुढचं तुम्ही करू शकता. आता हा एक चौकोन केला आहे मी या ठिकाणी. आता पुन्हा 2-3 चौकोन करून घेऊया आपण. हे बघा, सोपं. चेन करायची, मोठी चेन करायची, जेवढी तोरणासाठी पाहिजे 3 फूट 3.25 फूट तेवढी चेन करून घ्यायची आणि 2 करायच्या आणि मग त्या जोडायच्या कशा ते दाखवते मी तुम्हाला. तर ह्या आपल्या पुन्हा एक बघूया आणि मग ते जोडायचा प्रयत्न करूया. आता याला आपण जोडण्यासाठी काय करायचं ते बघूया. आता या ठिकाणी आपल्याला 2 मोती घालावे लागतील, गोल्डन, एक पांढरा, पुन्हा 2 गोल्डन, याच्यातून काढून घेतलं. आता मी ह्या गोल्डन मोत्यातून वर घेते आहे. ही दुसरी पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत अशी की 2 चेन घ्यायच्या करून आणि मधला भाग हा जोडून घ्यायचा. आता या ठिकाणी मी ही चेन करून घेते, 1 2 3. आता ही नीडल मी इथून खालून काढून घेते, किंवा ही चेन आपण कंप्लीट जरी केली या ठिकाणी जोडून घेतली तरी चालतं. आता आपले किती 2 चौकोन आहेत, मधले 2 चौकोन करून घेऊ आपण आणि मग ते जोडून घेऊ. ही दुसरी पद्धत आपली. आणि तिसरी पद्धत अशी की चेन करणे आणि जोडणे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की जे बरेचसे तोरणाचे पट्टे करता तुम्ही, पट्ट्या करता, पण त्या क्रॉसमध्ये, म्हणजे असे चौकोन चौकोन करून ज्या पट्ट्या करता त्यातली कोणतीही पट्टी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. गरजेचं नाही की अशीच पट्टी केली पाहिजे, फक्त ज्याला खाली मोती येतील अशीच पट्टी आपल्याला वापरावी लागेल.
या ठिकाणी हा चौकोन आपण पूर्ण केला आहे. आता एक मोती घालून घेऊ आणि हा चौकोन पूर्ण करू. फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे की हे जे गोल्डन मोती आपण घालणार आहे हे गोल्डन मोती दोन्ही बाजूनी अटॅच झाले पाहिजे. साधारणतः त्याला आपण हाराचा पॅटर्न म्हणू. आता फक्त आपला एकच गोल्डन मोती या ठिकाणी राहिला आहे. तर ही याच्यातून घालायची आणि हे 2 गोल्डन मोती घालून ही पट्टी आपली तयार झाली. अशी लांब पट्टी एक करून घ्यायची. तर या ठिकाणावरून इथून घालते मी पुन्हा एकदा. बघा, पुन्हा वरती आता बघा, हा मोती, हे जे मोती आहेत हे या बाजूनी जोडल्या गेले पण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जोडल्या गेलेले नाहीत. मग त्यासाठी आपल्याला पुन्हा ही नीडल वर नेऊन, बघा अशी वर न्यायची, वर नेऊन या मोत्यातून टाकायची. हां बघा, इथे हा जोडला गेला नाही म्हणून मग आपल्याला ही नीडल इकडून घालावी लागेल, म्हणजे इथे जोडलं जाईल. आता या ठिकाणी जोडलं जायचं आहे म्हणून इकडून घालावी लागेल आणि याच्यातून नीडल काढून घ्यावी लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण पट्टी तयार करायची. आता दुसरी पद्धत अशी, आता त्यासाठी मी ही चेन तयार करून घेतली. सॅम्पल पीस आहे, अर्थातच पूर्ण चेन केलेली नाही. तर तुम्ही पूर्ण कंप्लीट 2 चेन करून घ्या आणि त्याच्यानंतर आता हे कसं जोडायचं ते सांगते. तर या ठिकाणी मी या ठिकाणी या 2 खालच्या मोत्यामध्ये ही नीडल घेऊन येऊ. आपण इथे नीडल घेऊन येऊ आणि 2 गोल्डन मोती घालून घ्यायचे. हे घालून घेतले. आता काय करायचं, या चेनच्या बरोबर पहिल्या मोत्यातून ही नीडल काढून घेऊ. हे काढली. आता ह्या बाजूनी आपण पुन्हा 2 गोल्डन मोती घालून घेऊ. आता घातल्यानंतर काय करायचं, ह्या गोल्डन मोत्यातून पुन्हा नीडल घेऊन जायची. अशी पुन्हा नीडल घेऊन जायची. आता हे जे 2 मोती आहेत हे 2 मोती याही मोत्यासोबत जोडल्या गेले पाहिजे आणि इकडच्याही मोत्यासोबत जोडल्या गेले पाहिजे. तर त्यासाठी आता इकडच्या मोत्यासोबत जोडलं गेलं म्हणून ह्या मोत्यातून नीडल टाकायची. आता पुन्हा 2 मोती टाकू आपण. दोन मोती टाकून या बाजूनी नीडल एकदा घेऊन जायची. आणि या गोल्डन मोत्यातून नीडल टाकून वर काढून घ्यायची. वर काढून काय करायचं, या पुन्हा या 2 गोल्डन मोत्यातून पुन्हा नीडल न्यायची आणि ह्या मोत्यात टाकायची. तर पुन्हा 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून टाकायची. या मोत्यातून टाकून पुन्हा वायर गोल फिरवून पुन्हा इकडच्या मोत्यातून टाकून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने हे 2-2 मोती मधात टाकून, आणि ही पद्धत सोपी जाते. तुम्हाला लक्षात आलंच असेल, ही पद्धत सोपी जाते. ह्या पद्धतीपेक्षा इथं थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. आणि होतं असं की आपण चुकून भलत्या बाजूनी
मोती वायर टाकतो किंवा निडल टाकतो आणि मग ती डिझाईन चुकायची शक्यता असते. ह्या पद्धतीने केलं तर चुकण्याची शक्यता नाही. तर अशा पद्धतीनं ही पट्टी जोडता येईल. जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यातला पुढचा पार्ट, मला आशा करते की हे तुम्हाला समजलं असेल. इथेच थांबूया आपण आणि पुढच्या भागाकडे वळूया. आता आपल्याला करायची आहेत लटकन. आता ही पट्टी पूर्ण तोरण कॅमेरामध्ये येणार नाही, म्हणून मग मी ही पट्टी छोटी करून घेतली, जवळपास 1.25 फुटाची. आता याचे लटकन कसे करायचे ते बघूया आपण. आता लटकन करायला काय करायचं तर मी याच्यातला अर्धा भाग करून घेतलेला आहे. पुढचा भाग तुम्हाला कसं करायचं ते दाखवते. आता या तोरणामध्ये आपण हे जे खालचे मणी आहेत, हे जे मोती आहेत, हे सुटलेले, त्याच्यातला अल्टरनेट मोती यूज करणार आहे, म्हणजे एक सोडून एक. तर आता हा धागा इथपर्यंत आलेला आहे. बघा कसं करायचं. पहिला मोती समजूनच तुम्ही हे कन्सिडर करा, कारण याला वेळ भरपूर लागेल, म्हणून मी बराचसा भाग या ठिकाणी करून घेतलेला आहे. चला, आता ह्या मोत्यात आपली हे आली आहे. तर इथे धागा आला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 3 गोल्डन मोती आणि या ठिकाणी धागा वापरायचा आहे. खाली लटकनासाठी मी धागा वापरलेला आहे. हा जो मिळतो हा धागा घेतलेला आहे. निडल तीच चालते जी आपण वर वापरली, कारण धागा जर असला तर निडलमध्ये आरामात मोती जातात. 4 mm गोल्डन मोती घातले, एक पांढरा 6 mm घातला. आता 4 mm व्हाईट मोती मी 4 घालणार आहे. या ठिकाणी मी 4 मोती घातले आहेत, म्हणून या ठिकाणी 4 मोती घालणार आहे. 4 मोती घातले आणि या ठिकाणी पुन्हा 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2 आणि 3. 3 पांढरे मोती घातले. पुन्हा या ठिकाणी 4 मोती घालायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. 4 पांढरे मोती घातले. पुन्हा एक पांढरा मोती घालायचे आणि 3 गोल्डन मोती. 1, 2 आणि 3 असे घातले की निडल ह्या ज्या मोत्यातून धागा आला आहे त्याच मोत्यात पुन्हा घालून घ्यायचं. घातलं, निडल वर न्यायची. आता आपल्याला ह्या मोत्यात आणायचं, हा सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यात आणायचं. खूप सोपं आहे हे करायला, फार कठीण नाही आहे. फक्त खालच्या लटकनसाठी धागा वापरा, तंबूस वापरू नका, कारण ते वाकडं होतं. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 3 4 mm गोल्डन मोती, त्याच्यानंतर एक व्हाईट मोठा मोती, त्याच्यानंतर 4 mm मोती छोटे पांढरे, आणि 3 मोठे मोती. आता याला 8 mm मध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल. 8 mm मोती घेऊन, जिथे तुम्ही 8 mm मोती वापरायचे ना, तिथे 4 mm जागेवर मग 5 mm मोती वापरले तरी चालून जातं. तर हे पुन्हा 4 मोती घातलेत आपण. 4 मोती घातल्यानंतर एक व्हाईट मोती घालायचा. एक व्हाईट मोती घालून या ठिकाणी 3 गोल्डन मोती घालायचे. 1, 2, 3. आता ही निडल ज्या मोत्यातून धागा आला त्याच मोत्यात पुन्हा घालून घ्यायची. बघा अशी घालून घ्यायची. पुन्हा निडल या मोत्यात आणायची आणि हेच रिपीट करायचं आपल्याला शेवटपर्यंत.
इथून धागा काढला, पुन्हा या इथे नेला आणि या आडव्या मोत्यात न्यायचं आणि पुन्हा हेच असं रिपीट करत न्यायचं. आता इथपर्यंत मी करून घेते आणि मग खालची स्टेप तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आता इथपर्यंत मी हे करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्या मोत्यात मी हे जे 3 मोती आहेत, ह्या 3 मोत्यापैकी पहिल्या मोत्यात धागा घेऊन आली आहे बघा. आणि आता इथे काय करायचं आपल्याला, 5 मोती घालायचे आहेत व्हाईट. हे 4 mm मोती. चार MM 5 मोती घालायचे आणि एक मोती हा 6 MM घालायचे. असे एवढे मोती आपण घालून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला एक ही बेल घ्यायची आहे. बेल घालून घेतली आणि पुन्हा या व्हाईट मोत्यातून आपल्याला नीडल वर काढून घ्यायची. काढून पुन्हा 5 मोती घालायचे आहेत. 4 MM पुन्हा 5 मोती घालून घ्यायचे. 2 3 4 आणि 5 असे 5 मोती आपण घालून घेतले. आता हे 5 मोती घातल्यानंतर काय करायचं, ही दुसरी जी रिंग आहे 2 नंबरची रिंग, याच्या रिंगमधल्या ह्या मधल्या मोत्यातून आपली नीडल आपल्याला काढून घ्यायची. आता आपण या ठिकाणी फक्त 3 मोती घालणार आहे. हे जे 4 MM मोती आहेत हे 3 मोती घातलेत. त्याच्यानंतर 3 मोत्यानंतर एक हा मोती घालायचा मोठा म्हणजे 6 MM. पुन्हा एक बेल घालायची. बेल घालून या 6 MM मोत्यातून नीडल काढून घ्यायची. नीडल काढली का पुन्हा आपल्याला 3 मोती घालून घ्यायचे आहेत. हे 3 मोती घातले की ह्या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता असेच आपल्याला अल्टरनेट, आता इथे 5 घातले, इथे 3 घातले, इथे पुन्हा 5 घ्यायचे आहेत, इथे पुन्हा 3 घ्यायचे आहेत. असे अल्टरनेट आपण 5-3 5-3 करून हे कंप्लीट करायचं. आता इथपर्यंत मी केलेलं आहे, तर हा उरलेला भाग मी करून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं तोरण तयार झालं आहे. आता याच्यामध्ये ही जी पट्टी आहे वरची, ही पट्टी अशीच बनवायला पाहिजे असं नाही. ही कोणतीही तोरणपट्टी तुम्ही घेतली तरी ही खालचे लटकन ह्या पद्धतीने बनवू शकता. याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही आयडिया सुचल्या तर मला नक्की सांगा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आवडलं तर लाईक करा, कॉमेंट करा. आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही माझ्या कलाकृती करत असाल तर त्या कलाकृती तुम्ही केलेली असेल तर त्या माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.